तर पब्लिक, मी तोसिफ गडकरी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण स्पेशल चहा पिण्यासाठी गेलो होतो. हां लहान सोन ग्लासमध्ये चहा प्यायचा नाही, प्यायचा तर असल्या भल्या मोठ्या कपात चहा प्यायचा. नाद करते काय? चहा चाह जिंदगी है और चाह ही जिंदगी की हसीन पल बनाती है. आता शायरी राहून दे, आता पुढं ऐका. आमचे मित्र का नाव नाही घेत, त्यांचं नाव गुपित ठेवायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचा नवस होता. तर आम्ही गेलो होतो आपल्या एराड गावच्या जत्रेसाठी. तुम्ही पाहू शकता, आलो ह्या स्पॉटला आणि पहिल्यांदाच भांडणं हाना माऱ्या, एकदम रागडी. मित्रांना म्हणलो चल आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते काम पहिलं करून घेऊया. असं आम्ही एंट्री टाकली आणि पाहू शकताय तुम्ही सगळीकडे दुकानच दुकान. आणि आज तिसरा दिवस होता जत्रेचा, रविवार, त्यामुळे जेमतेम गर्दी होती. अशी दुकानं लागलेली होती ज्यामध्ये विविध वस्तू, घरोपयोगी वस्तू भेटत होत्या. तवा, पळपूट आणि ही गर्दी, बाहेरगावून आलेली लोक. 2-3 दिवस त्यांचा मुक्काम असतो या जत्रेसाठी. पाटण भागातील 2 मोठ्या जत्रा, एक ते येराडमध्ये भरते आणि दुसरी जत्रा ढेबेवाडी भागात भरते. अनेक जत्रा आहे निवकणीची. या 3 जत्रा खूप मोठ्या प्रमाणात भरतात, ज्यासाठी भाविक कराड, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक, पुणे, जेजुरीचा भाग या भागातून येतात. नंतर आम्ही हात्यार बघायला आलो. मावशीला सुरीचा रेट विचारला तर मावशीनं सांगितलं 200 रुपये. रेट जास्त वाटला म्हणून आम्ही काही घेतलं नाही. त्यामुळे आम्ही असं पुढं चालत निघालो. इथं पाहू शकता गॉगलची दुकानं, आईस्क्रीम, आणि तसा बी घसा बसलेला होता. काल कोयना दौलतमध्ये भरपूर आईस्क्रीम खाल्ली, कुल्फी, लस्सी वगैरे प्याली, त्यामुळं आवाज आज फाटल्यागत होता. त्यामुळं काही खाण्यांना पसंत केलं. चादर वगैरे, बेडशीट, पडदे, अशा एक ना विविध प्रकारची दुकाने, हाताचे कडे, पर्स, कॅलेंडर. आणि ही जत्रा खूप मोठी असते. अनेक भाविक भक्त मनोभाव्याने या जत्रेसाठी येतात. एक जागृत देवस्थान आहे आमच्या भागातील. सगळीकडे गर्दी आहे. नारळाची, आईस्क्रीमची दुकाने, त्याचबरोबर थंडगार लिंबू सरबत, ज्यूस, स्पेशल ताक. आणि ह्या साईडला महिला वर्गाची गर्दी जास्त आहे. ही चिरमुऱ्याची, मिठाईची दुकानं, मेवा जाताना प्रसाद म्हणून लोक घरी नेतात आपापल्या भक्तिभावाने. आणि त्या पेढा, बर्फी क्वालिटी भेटतो. पहिले या जत्रेत मी खूप फिरलेलो आहे. भरपूर अशा आठवणी जुडलेल्या आहेत या जत्रेबरोबर. मी आणि माझा मित्र या जत्रेत दरवर्षी यायचो. खूप आठवणी आमच्या या जत्रेशी जुडलेल्या आहेत. एराडची जत्रा, आणि इथं दर्शनासाठी पाहू शकता लोक थांबलेले आहेत. आणि इथं या साईडने एंट्री आहे आणि ही भली मोठी लाईन दर्शन घेण्यासाठी.
यात्रा कमिटीकडून आणि पोलीस प्रशासनाकडून इथं सगळीकडे CCTV लावलेले आहेत. खिशे कापूपासून चोरांपासून सावध राहा असा संदेश इथं देण्यात आलेला. आणि आम्ही दर्शन करून निघालो. सर्वत्र भंडारा पसरलेला दिसत आहे. लोक भक्तिभावाने असल्या कडक उन्हात दर्शनासाठी रांगेत उभे राहिलेले. समोरून असा सुंदर नजारा दिसतो. सुंदर असं मंदिराचं रूप. पाटण तालुक्यातील एक जागरूक देवस्थान येडोबा मंदिर पाटण. सुंदर समोरून व्ह्यू असा छान दिसतो. आणि ते बच्चा कंपनी जम्पिंग जपॅकमध्ये आनंद घेताना, कारण हेच वय असतं जेव्हा आपण आनंद घेतो. बालपण किती केलं तरी परत येत नाही. लहानपणी असं वाटतं की मोठं व्हावं, पण मोठं झाल्यानंतर असं वाटू लागतं की परत एकदा लहान व्हावं. कारण लहानपणीच्या ज्या आठवणी असतात त्या कुठूनही मिळवता येत नाही. लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य अगदी 10 रुपयेपासून 20 रुपये 30 रुपयेपर्यंत स्टॉल लागलेले आहेत. ग्रामीण भागातील लोकांना विविध वस्तू घ्याव्यात त्या कमी किमतीत कमी रेटमध्ये इथं स्टॉल लागलेले असतात. 10 रुपयापासून बॅट बॉल खेळण्याचं विविध साहित्य भेटत असतं. विविध साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी झालेली आहे. नंतर आम्ही आलो. घाटाचं काम झालेलं आहे. सुंदर असा नजारा इथून दिसतोय. आता हे बांधकाम ह्या 2-3 वर्षात झालं असेल, ॲक्च्युली माहीत नाही. पण भाविकांना भक्तांना पाणी आणण्यासाठी, तसेच लोक 2-3 दिवस जत्रेला मुक्कामान असतात बाहेरगावून येणारे, त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे आंघोळ करण्यासाठी वगैरे, फ्रेश होण्यासाठी. पाणी खोल असतं या साईडला. नवीन असाल, पाण्याचा अंदाज नसाल तर पाण्यात उतरू नये असा हा बोर्ड लावलेला आहे यात्रा कमिटीकडून. एक चांगलं नियोजन असतं आणि हे भाविक भक्त आपलं जेवण इथे बनवत असतात. काल रात्री रिंगण झालेलं आहे आणि रिंगण पाहण्यासाठी विविध भागातून लोक येराडला येत असतात. सगळीकडे सुंदर सुंदर झाडे लागलेली आहे. ह्या कोयना नदी आमची, कोयना माय. असा आम्ही प्रवास करून आता परतीच्या मार्गाला निघालेलो आहोत, कारण वेळ खूप झालेला होता. दुपारचं जेवण वगैरे पण झालेलं नव्हतं. आणि आम्हाला पुढं कोयनेला धक्क्या साईडला जायचं होतं, आमचं एक काम होतं. इथून सुंदर असा मंदिराचा तुम्ही नजारा पाहू शकता. छान असं दिसत आहे. आणि दुकाने, स्टॉल, विविध वस्तू, साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचं साहित्य, खेळाचं साहित्य, महिला वर्गासाठी विविध वस्तू, फॅन्सी आयटम इथे अतिशय कमी दरात भेटत असतात. लहान मुलांच्या खेळण्याचं साहित्य, महिला वर्गासाठी चाप, फाण्या, बो, कानातलं असं वेगळं वेगळं साहित्य. आणि भरपूर अशी साहित्य घेण्यासाठी गर्दी. आमचा एक मित्र इथं होता,
त्याला आम्ही शोधत होतो आणि तो काय भेटला नाही. लय वेळ फिरून 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 पाय दुखायला लागलेत. आमचे 26 शेठ या जत्रेची आणबाण शान ते काय आम्हाला भेटले नाहीत. कुठल्या कोपऱ्यात बसलेले आहेत. त्यांना शोधून शोधून आमचं पाय दुखायला लागलं. टॅटू वगैरेची दुकानं गोंदून भेटतात. एका आमच्या मित्रानं गोंदून घेतलेलं आहे. दोन्ही हातावर 2 नाव आहेत. आता नाव सांगत नाही. असो, चालायचं. आयुष्य आहे म्हटलं की चालायचं. आणि असा हा इथे नाश्ता वगैरेची स्टॉल लागलेले आहेत. वडापाव, मंचुरियन, आईस्क्रीम, सावरिया, असा वळसा घालून एक भेळचं दुकान आहे. ज्यूस वगैरेची दुकाने. आमच्या त्या मित्राला आम्ही शोधत होतो भरपूर वेळ, पण मित्र काय भेटला नाही. उन्हात फिरून 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 आमचा आता पाय दुखायला लागलेलं होतं. तरी तो आमचा मित्र काही भेटला नाही आणि त्याला गर्दी असल्यामुळे फोन पण ते उचलत नव्हता. असे आमचे 26 शेठ 25-26 ते काय भेटले नाहीत. पार आम्ही जत्रेचा कोपरा गाठला त्यांना शोधण्यासाठी. लास्टला त्यांची भेट झालेली आहे. एका कोपऱ्यामध्ये त्यांचं छोटंसं दुकान. भाव आमचा कष्टाळू आहे, मेहनत आहे आणि प्रचंड ज्ञानी आहे. छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांची मोठमोठी उदाहरणे असतात. पाटण तालुक्यातील खूप मोठे तत्ववेत्ते आहेत ते, आणि त्यांचा नाद नाही. इथं गुलालाची वगैरे छोटी छोटी दुकानं लागलेली होती. असा आम्ही पूर्ण जत्रेचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत, पुणे मुंबई कामानिमित्त बाहेर असणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. कारण काही जणांना आपल्या प्रॉब्लेममुळे येता येत नाही. कारण घरची जबाबदारी सगळी त्यांच्यावर असते. या जबाबदारीमुळे त्यांना येऊ शकले नाहीत. असल्या मित्रांना नक्कीच हा व्हिडिओ पाठवा. परत आम्ही खरेदीसाठी पुन्हा रिटर्न आलो. आमचे मित्र म्हटले की बायकोसाठी काहीतरी घेऊया, नेकलेस नाहीतर कानातला काहीतरी झुमका वगैरे घेऊ, नाहीतर बायको नाराज होईल. म्हणलो हा पॉईंट आहे. पण फिरून फिरून त्यांना काही पसंत आलं नाही. एवढी सगळी दुकान असून त्यांना काही यातनं पसंत पडलं नाही. त्यामुळं आम्ही आता निघा पिक्चर बघितला आणि परतीचा मार्ग काढत 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 आम्ही आता परत निघालेलो आहोत. आज आवाज व्यवस्थित नव्हता तरी पण व्हिडिओ केला. व्हिडिओ चुकवायचा नाही. रोज काय ना काहीतरी तुमच्यापर्यंत माहिती देण्याचा आपण प्रयत्न करूया. नवीन नवीन अपडेट, नवनवीन माहिती याद्वारे आपल्याला गॅरंटी आहे की आपण एक दिवशी नक्कीच यशस्वी होणार. होऊ ना होऊ हे सगळं आयुष्याचा भाग आहे. पण आपण प्रयत्न करायचं सोडायचं नाही. आपण रोज एक नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत.
आणि तुमच्यापर्यंत रोज नवीन नवीन अपडेट नवनवीन माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. असं आम्ही हळूहळू आता निघालो होतो, कारण वेळ भरपूर झाला होता. आम्हाला आणखी काही मित्रांकडे जायचं होतं, त्यांच्याकडे बी जत्रेनिमित्त भेट द्यायची होती. अशी ही सुंदर आमच्या येराळगावची जत्रा कशी वाटली नक्कीच कळवा. सुंदर असं नियोजन असतं आणि लोक पण भरपूर प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कळवा. आजच्यासाठी एवढंच. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. थँक्यू. तुमचं असंच प्रेम आपल्या चॅनलवर आपल्यावर राहू दे अशीच आशा व्यक्त करतो आणि इथं आता थांबतो.